पाहायला मिळेल। दोन्ही संघनायकांना आयोजकांच्या वतीने मनपूर्वक अशा शुभेच्छा आहेत। कुठल्या प्रकारे वेळ न दवडता तात्काळ लढतीला आपण सुरुवात करू। भव्य दिवस असं आयोजन आमचे मुरबीचे मिथुन पाटील हे देखील इथे आलेले आहेत। मिथुन पाटील यावं व्यासपीठावरती आमचे धीरज पाटील देखील आहेत। गुरुनाथ नावडेकर हे बरेच मान्यवर दिसत आहेत। सर्वांचं स्वागत आहे। जितू साहेब त्यास मैदानामध्ये ते जात आहेत। यास खेळा तुम्ही, नंतर आमच्या व्यासपीठावरती नक्कीच या। आज सकाळच्या प्रहरी आपण देवेंद्र मडवी साहेबांना देखील उद्घाटन सोहळ्यामध्ये पाहिलं होतं। जितू मडवी साहेब वॉर्ड ऑफिसर आहेत, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। जर तुम्ही कॅच पकडली तर 1000 रुपये, आणि जर फलंदाजीला आले षटकार मारला तर 2000 रमजान शेख यांच्या माध्यमातून दिले जातील। चला आमचे ऑफिशियल स्कोरर शांताराम जाधव सर आपण कमेंट्री बॉक्स मध्ये दाखल व्हायचे। ज्या काही सूचना आहेत त्या संदीप पाटील सरांच्या माध्यमातून तुम्हाला सूचित केल्या आहेत, परंतु त्यानुसार तात्काळ लढतीला आपण सुरुवात करू। उत्कृष्ट दर्जाचा सामना पनवेल महानगरपालिकेतील कर्मचारी वर्गामध्ये ही आपल्याला भिडत पाहायला मिळते। दमदार सामन्याचा आगाज खारगड नोड विरोधात नावडे नोड या दोन संघांदरम्यान ही आपल्याला लढत पाहायला मिळते। अगदी शो मॅच। पहिला बॉल बॅटची आतली कडा होती की काय, आणि पहिल्या चेंडूगणिक इथे अकाउंट ओपन झाले। पहिला हा चेंडू तितकाच घातकरित्या सफर केला गोलंदाजीच्या भोवल्यावरती पाहायला मिळतो खारगड नोड पनवेल महानगरपालिका कर्मचारी वर्ग, आणि या गोलंदाजाकडून पहिला चेंडू चांगल्या रीतीने सफर केला। गोलंदाज आहे योगेश हॅलो रुपेश रोशन। तर रमजान शेख यांचे मित्र जे पुण्यावरून इथे आलेले आहेत, रब्बानी खान यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं। सन्माननीय रब्बानी खान यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रभरातील अनेक पाहुणा सातत्याने या स्पर्धेमध्ये आज पाहुणा वर्ग म्हणून पाहायला मिळतो। त्यातल्या त्यात त्यांचा मित्र परिवार सुद्धा मोठ्या संख्येने आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत। रेग्युलर क्रिकेटमध्ये आपल्या नावाची वेगळी झळक दाखवणारा खेळाडू बंटी पाटील जो सिद्धी करवलेचा आहे, तो सध्याकडे लॉन्सचा केनला पाहायला मिळतो। समोर फलंदाज योगेश। या दोन फलंदाजांना एक चांगला ग्रेट स्टार्ट देणं खूप गरजेचं आहे। प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु डॉट बॉल उत्तमरित्या हा चेंडू सफर केलाय। अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमकता सिद्ध केली आहे। इकॉनॉमिकल स्पेल साकार झालाय। फक्त 6 धावा नावडे नोड या टीमच्या पाहायला मिळत आहेत। प्रहार, परंतु अंतिम टप्प्यामध्ये लॉंग स्टॉप कडे चेंडू स्टॉप होतोय। शशिकांत शिंदे साहेबांच्या कटआउटला सलामी दागणारा हा येतोय दमदार चौकार। हा चेंडू जिथे सीमा रेषा गाठताना पाहायला मिळतो। दुहेरी अंकामध्ये पडाव गेले। 10 धावा धावपटलावरती नेक्स्ट बॉल। पुन्हा एकदा हलवार पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न। रिंगणामध्ये चेंडूची धडपकड पाहायला मिळते। अगदी 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त होताना पाहायला मिळते। शो मॅच पनवेल महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये ही आपल्याला भिडत पाहायला मिळते। चला यानंतर पेट वर्सेस फेज 1। दोन्ही टीम कॅप्टन या। दोन्ही टीम कॅप्टन पेट आणि फेज 1 चे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे। यानंतरची लढत असेल 3 षटकांच्या लढती असतील, याची आपण नोंद घ्या। 5 जर आपण सहकार्य केलं तर लगातार 3 षटकांच्या लढती असतील। जर आपण सहकार्य केलं नाही तर षटकांदरम्यान कपात केली जाईल, याची आपण नोंद घ्यायची। आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला मोबाईल
आपण सहकार्य करा, जास्तीत जास्त षटक तुम्हाला खेळण्यासाठी मिळतील. इक्बाल पटेल यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज. जर गोलंदाज आतिफनं विकेट हॅट्रिक संपादन केली तर अगदी आतिकसाठी हा कॅश प्राइज आहे. 3000 रुपयाचा धनादेश, त्यांना रोख कॅश 2000 मिळतील योगेशला. हरमीत भोईर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज. योगेश यांनी 2 षटकार लगावले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज. बक्षिसांची खैरात आहे. ओहो, षटकार लागवण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बक्षीस काही चांगलं येईल का काय, कारण प्रत्येक चेंडूकडे षटकार टाकण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित चेंडू डॉट जाऊ शकतात. हे आपण शो मॅच दरम्यान अनेक वेळा पाहिले. ओहो, प्रहार राहिलाय. डीप मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी 1 धाव अतिवेगानं प्राप्त होताना पाहायला मिळते आणि त्यातल्या त्या धावसंख्या जाऊन पोहोचते. छोटा केडी आम्हाला माहिती देतोय 12 धावा लागतायत धावपटलावरती. शो मॅच अतिवेगवान खेळ आपण सुरू ठेवायचंय. कुठल्या प्रकारे ब्रेक व्हायला नाही पाहिजे, ही आयोजकांची भूमिका आहे आणि त्यानुसार आपण अतिवेगवान खेळ हा सुरू ठेवायचा आहे. हॅलो, चला पेटचे कॅप्टन टॉससाठी यायचं. आपण फेज 1चे कॅप्टन इथे आलेले आहेत. तर सोहेल आपण लगेचच टॉससाठी यायचंय. पेट टीम कॅप्टन. ओहो, पेट संघ आपण दाखवलाय. पेट संघाचा संघनायक पहा, अगदी टॉस साठी आपण यायचंय. सोहेल या, आपण येतो. पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल. पहा, फलंदाज आता आक्रमक होत आहेत. एक चांगला टोला पाहिला. 16 धावा धावपटलावरती लागतायत. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चांगली फिल्डिंग आखतोय, परंतु 1 धाव प्राप्त केली जाते. डायरेक्टली हिट करणं खूप गरजेचं होतं, परंतु नकार राहिला आणि त्यातल्या त्यात 1 धाव इथे चोरून काढली आहे. 5 चेंडू खेळला बंटी, 10 धावा त्याच्या बाटमधून. 6 चेंडू खेळला योगेश, 7 धावा त्याच्या बाटमधून. चांगली भागीदारी या 2 फलंदाजामध्ये. चेंडू हवेमध्ये. मडवी सर झेल सोडलाय, त्यांना संधी होती. 1000 रुपये पारितोषिक मडवी साहेब नक्कीच तुमच्यावरती लावलेलं आहे. 2 धाबा येत आहेत, जिथे कदाचित मिडॉन कडे झेल मडवी सर त्या ठिकाणी सज्ज होते. महानगरपालिका कर्मचारी वर्ग अगदी धकाधकीच्या या कालखंडामध्ये खरं तर त्यांना खेळण्याची संधी आहे आणि या कर्मचारी वर्गाच्या माध्यमातून नेहमीच एक चांगल्या उपाययोजना या आखल्या जात आहेत. संबंध महानगरपालिका परिभागामध्ये त्यांचं दमदार कार्य राहिले आणि हे पाहता त्यांना सुद्धा खेळण्याची संधी मिळावी हा आयोजकांचा मनसुबा. आणि हे पाहता अगदी शो मॅच या 2 संघांदरम्यान पाहायला मिळते. नावडे नोड विरोधात खारघर नोड. महानगरपालिका क्षेत्रातील हे कर्मचारी वर्ग आमने सामने खेळत आहेत. येणारा नवीन गोलंदाज संदीप भोईरचा वापर केलाय खारघर नोड या टीमनं. पहिलाच बॉल. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु आवाक्याच्या बाहेर. तात्काळ 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. सिंगल डबल आहे प्राधान्य दिले आणि खेळाडू होतोय रनआउट. चला, मी रब्बानी खान साहेब यांना विनंती करेन की आपण यावं. आपल्या शुभास्थ इथे टॉस आम्ही घेणार आहोत. त्यांच्या समवेत आलेले आमचे इजाज खान आणि सोहेल मलिक, आपका देखील स्वागत आहे. पेट वर्सेस फेज 1 3 ओव्हरची मॅच असेल. सोहेल याची नोंद घ्या आपण. टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न केला जातो. त्या ठिकाणी जॉईंट आहेत संदीप पाटील सर. पेट टीम कॅप्टन टॉस जिंकलाय. सोहेल निर्णय फक्त सांग. डिसीजन इतना बड़े कैप्टन है, डिसीजन यहाँ से ही देना है, ये रमजान का कहना है.
सर यस रोशन. तर उत्तुंग दर्जाची लढत आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक राजा इथे जॉईन झाले. सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. अगदी शो मॅच तितकीच धडधाकट पाहायला मिळते आणि येणाऱ्या गोलंदाजाकडून उत्तमरित्या हे षटक हाताळण्याचे प्रयत्न आहेत. अगदी फलंदाजापासून दूरवरचा हा चेंडू. सुनील पाटील सरांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. धावसंख्या अगदी पुढे मार्गस्थ होते. पेट टीमनं फलंदाजी स्वीकारली आहे. येणारा पुढील सामना सुद्धा तितकाच दमदार पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचं सत्र जारी आहे. गोलंदाज ज्या ज्या संघांनी सामना जिंकला त्यांनी उपस्थिती दाखवणं हे खूप गरजेचं आहे. ज्या ज्या संघांच्या माध्यमातून नियमांचं उल्लंघन केलं जाईल त्या संघांवरती कठोर कारवाई केली जाईल याची आपण नोंद घ्या. मोठ्या संख्येने आज क्रिकेट रसिक राजा आलाय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अन्यथा कदाचित 2 षटकांच्या लढती खेळवल्या जातील याची आपण नोंद घ्या. ओहो प्रहार. बंटी पाटील ऑन फायर. आक्रमकरित्या खेळतोय. येतोय हा दमदार सिक्सर. मग शैलीनं फटके खेळण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा सिद्धी करवले संघातून खेळत असताना त्याचा धमाका पाहिलाय आणि आज शो मॅच मध्ये त्यानं धमाकेदार इनिंग सद्य घडीला साध्य केली आहे. अटके पार फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. 33 धावसंख्येवरती काहीशी मजल पाहायला मिळते. एका गड्याचा खात्मा राहिलाय आणि नावडे नोट संघ आता उंच भरारी घेत असताना 3 षटकांची लढत आहे. खारगड नोट संघाविरोधात आक्रमक शैलीचे फटके. पुन्हा प्रहार. क्षेत्ररक्षक तैनात परंतु हा झेल सोडलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते योगेश तांबडे त्या ठिकाणी दाखल होते. मोरबीचा हा क्षेत्ररक्षक त्याने सोडलेला झेल कितपत महागडा ठरेल. झेल होता बंटी पाटीलचा परंतु रनआउटच्या माध्यमातून बंटी पाटील माघारी. तर आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय सिराज तालिफा साहेब आणि त्याचबरोबर सलीम खान, आपका भी स्वागत है इस मंच के ऊपर. इस टूर्नामेंट की ओर से आपका भी इस्तकबाल हम करते हैं. राष्ट्रपती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. होप मिरर फाउंडेशनची प्रचंड मेहनत आणि या मेहनतीतून एक आपण दमदार अशी स्पर्धा पाहू शकता. चला आपण स्पीडली खेळायचे. होप मिरर फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानानं राष्ट्रवादी चषकाची ही दमदार महफिल जसजसा सायंकाळचा कालखंड येईल तसतशी प्रेक्षकांची तुफान गर्दी रुपेश सर या क्रिकेटच्या सुवर्ण मंचकावरती पाहायला मिळेल आणि त्यातल्या त्यात हा शो मॅचचा आपल्याला सामना पाहायला मिळतो. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नक्कीच सर. आपण पाहायला गेलं तर आज खऱ्या अर्थाने एक वेगळ्या संकल्पनेचा क्रिकेट ही आपल्याला मांडणी पाहायला मिळाली आणि ती यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. वन डे स्पर्धा कुठे असे वाटत नाही आहे. तुम्ही पाहायला गेलं तर आयोजनाचं उत्तम उदाहरण देणारी स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. रमजानभाई शेख यांनी मात्र एक चांगली संकल्पना आणली आणि त्याची सातत्य सत्यामध्ये उतरतानाही मात्र पाहायला मिळते आणि हेच तर खरं विजय आहे. तुम्हाला व्हीलचेअर क्रिकेटही पाहायला मिळालं. दिव्यांग महिलांचा क्रिकेटचा सामनाही पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे त्यांचाही क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळाला आणि ग्रामीण क्रिकेटचा थरार अजूनपर्यंत बाकी आहे. रोशन सर, अगदी मनात घर करणारी माणसं आणि त्यातल्या त्यात फ्री एंट्री आहे, निशुल्क प्रवेश फी आहे. मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये फुकटामध्ये कोण कोणाला काही देत नसतो. मग त्यातल्या त्यात कोण फुकटमध्ये वडापाव सुद्धा देत नाहीयेत. जर बस स्थानकावरती आपला पॉकेट हरवला तर कोण तिकिटासाठी सुद्धा पैसे देणार नाहीयेत. ही सध्याची परिस्थिती आहे. आणि त्याच्याही पेक्षा आपण पुढे विचार केला तर सध्या मोबाईलचा हॉटस्पॉट सुद्धा कोणाला कोण देत नाहीये. परंतु तुम्हाला इथे पूर्णपणे फ्री क्रिकेट फ्री टुर्नामेंट स्पर्धेमध्ये खेळण्याची मुभा इथे मात्र देण्यात आलेली आहे. ती तुम्हाला सर्वांचे लाडके रमजानभाई शेख साहेबांकडून मात्र देण्यात आलेलं आहे. कौतुक करावं लागेल कॉमेंटेटर बॅटिंगसाठी. मला स्पीडली खेळायचंय. शो मॅच. निखिल येतोय.
निखिलच्या साथीनं, निखिल कांबलेंच्या साथीनं मडवी सर आहेत. अगदी उत्कृष्ट खेळ हा साकार व्हायचा आहे. राष्ट्रवादी चषकामध्ये हा शो मॅचचा सामना, इथे धावा बनल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 34 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 35 धावसंख्येची. चला स्पीडली खेळायचं आहे. रमजान शेख यांचा हात आम्हाला खूप काही सांगून जातो. स्पीडली स्पीडली, फक्त घड्याळाकडे त्यांचं लक्ष आहे. यस डेफिनेटली मडवी सर आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक. ओहो यशिया उद्ध्वस्त फर्निचर बरखास्त इथे मात्र केलेले आहेत. अनेक अनधिकृत बांधकामांवरती मात्र ते कारवाई करत असतात, परंतु त्यांना इथे सध्याच्या घडीला पहिल्याच बॉलवरती त्यांची दाटी गोल झाली आहे. अगदी उत्तम अधिकारी, सक्षम दक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख या विभागामध्ये राहिली गेलेली आहे आणि त्यांची दाटी झाली गुल 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 गुल. पहिला विकेट माघारी गेलाय. विजयासाठी गरज आहे. 35ची आवश्यकता असताना शून्यावरती पहिला विकेट माघारी. लोअर फुल टॉस बॉल रीच झालाय. स्लाइड आउट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी परफेक्ट टिचून मारा मात्र इथे केलाय. गोलंदाजी करत असताना योगेश यांना पाहतो इथे. योगेश टू योगेश असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज जे मैदानामध्ये गेले त्यांचंही नाव योगेश आहे आणि आता गोलंदाजी मार्कवरती योगेश आहेत. ऑन साइडला खेचून काढलाय. धावा तर मिळतील इथे. एक धाव कंप्लीट केली. ध्रुववरचा प्रवास कंप्लीट केलाय. काय फिल्डिंग केली आहे. चतुराई मात्र पाहायला मिळाली. उद्या वॉर्ड ऑफिस मध्ये जो जिंकेल हरेल त्याच्यावरती चर्चा होताना पाहायला मिळेल. कसं हरवलं बघितलं का, कसा बोल्ड काढला बघितला का, कसा सिक्सर मारला बघितला का, कसा चौकार मारला बघितला का, अरे कसा बॉल सुटला तुझ्याकडनं पाहिला का. हे सगळी चर्चा ना उद्या सोमवारी पाहायला मिळेल. मला वाटतं उद्या विकेंड असेल आणि आणखी एक जोरदार अपील केली जातो. यस इथे मात्र डेफिनेटली पंच इशारा करतायत. आउट ओईट आउट फलंदाज बाद. जसं का जणू काही हळदीला आलोय असं समुद्र संगीत मात्र ऐकायला मिळालं. काल हा गाणं हळदीला प्रत्येक वाजायचं, आताही वाजतो आणि डीजे प्रवीण असल्यावरती वाजणारच. अप्रतिम संगीत त्यांनीही ऐकवलंय आपल्याला. मंत्रमुग्ध करणारं क्रिकेट, त्याचबरोबर संगीत आणि क्रिकेटमय वातावरण, अगदी उल्हासमय वातावरण मात्र पाहायला मिळतंय. या निर्माण झालेलं इथे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. कोऑर्डिनेशन नाही, कारण काम आणि प्रॅक्टिस, क्रिकेट बरोबर प्रॅक्टिस महत्वाची असते. ते मात्र इथे थोडासा अभाव पाहायला मिळतो. इथे नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत, संधी केलेले आहेत. 13 बॉल 13 बॉल आणि 33 धावांची गरज अजूनपर्यंत आहे आणि आणखी एक विकेट माघारी मात्र जाताना पाहायला मिळते. खूप छान गोलंदाजी इथे झाली आहे. गोलंदाज म्हणून यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतात गोलंदाज योगेश, कारण या षटकामध्ये एकूण विकेट गेलेल्या आहेत त्या 3 विकेट गेलेल्या आहेत. महत्वपूर्ण 3 विकेट. षटक क्रमांक पहिल्याच मार्गस्थ आहे आणि षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 2-3 खेळाडू इथे मात्र माघारी गेलेत. 34 धावांचं आव्हान इथे मात्र 35 धावांचं आव्हान पूर्ण केले. थोडंसं फास्ट करायचं आहे. चला नेक्स्ट मॅच आपण खेळाडू तयार राहायचं आहे. 12 बॉल 33 धावांची गरज. हॅलो चिक 12 बॉल 33ची गरज असताना इथे मात्र पाहायला गेलं तर फलंदाज चांगल्या पद्धतीने
पेटगाव प्लीज आपण इथे यायचं आहे आणि तलोजा फेस. आणि जर का तुम्ही वेळेवरती उपस्थित झाले नाही तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. सोहेल प्लीज आपण लगेच आम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. आणि फेस 1 चला तलोजा फेस 1 आपण हे इथे यायचं आहे. 4 धावा धावपलकावरती ते मात्र पाहायला मिळत आहेत. दहा बॉल आता 31 धावांची गरज आहे. बॉल गणित मात्र समीकरण बदलली जातात. गोलंदाजी मार्क वरती दिनेश यांना पाहतोय. हा फटका चांगला आहे. ताकदीचा परिपूर्ण वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. डाऊन द बॉल. बॉलला अडवला जाईल. कोणतीही चुकी होणार नाही आहे तिथे. आता तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. ज्या पद्धतीने आपण पाहायला गेला तर खारघर नोड बॅटिंग करत असताना थोडंसं मात्र संकटामध्ये नावडे नोडनं मात्र आपला वर्चस्व गाजवताना मात्र पाहायला मिळतात. कारण गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये चांगली झाली. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकासाठी दिनेश आलेत. त्यांचीही चांगली गोलंदाजी होताना मात्र पाहायला मिळतात. निखिल यांना पाहतोय ऑनस्ट्राईक मिड ऑफ मध्ये खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तिथेही एकच धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. 8 बॉल आणि आता 29 धावांची गरज आहे. षटकार चौकारांची बोली भाषा तुम्हाला इथून बोलावी लागेल. 7 बॉल माफी असावी. 7 बॉल 29. हो फटका तर खेचलाय. धावा मिळतील इथे भरपूर. ताकदीचा परिपूर्ण वापर केलाय आणि हा आलाय अगदी बाहुबली फटका. येतोय धावा. 4 चौकार. एकच नाव घुमताना पाहायला मिळते ते म्हणजे रमजान भाई शेख. दिवसभरामध्ये चांगलं क्रिकेट त्यांच्याकडनं मात्र पाहायला मिळालं. ग्रामीण क्रिकेटला आता थरार मात्र चालू झालंय. फाईलमध्ये खेळून करण्याचा प्रयत्न तिथेही मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. प्रोटेक्ट केलं जाईल का? केलंय. चाचपल्लंय थोडेसे मात्र पाहायला गेलं तर उचलेपर्यंत आई बॉल दाखवला जाणार. आणि तोपर्यंत मात्र एक धाव मात्र कंप्लीट करताना मात्र पाहायला मिळतात. आता धावा इथे हव्या आहेत अजून विजयासाठी. 5 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. हर्षलला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. तिथेही विकेट मिळवण्याची संधी नामी मिळवली आणि तेवढं चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षण करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि फलंदाज बाद. बॅक टू डगआउट परतावा लागेल जितू या फलंदाजांना. आज खऱ्या अर्थानं मात्र या नावाची चर्चा झाली. रमजान भाई शेख साहेबांच्या. वेल एज्युकेटेड पर्सन आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व. नवीन फलंदाज विश्वास मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतात. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला गेला तर एक सिंगल मात्र कंप्लीट करत असताना फारसा फरक पडणार नाही. आता बॉल गणित सगळं समीकरण बदलली गेली. 3 बॉल आणि 23 धावांची गरज. चांगली गोलंदाजी इथे मात्र करताना मात्र पाहायला मिळतात. हर्षलला पाहतो इथे आतापर्यंत 3 बॉल डिलिव्हरी केलेत. 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि 3 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. ओ निखिल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नादामध्ये मात्र इथून बीट झालेत आणि हा डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. बरीचशी चर्चा झाली असेल ऑफिसमध्ये शुक्रवारी की कोण बॅटिंगला जाणार आहे, कोण बॉलिंग करणार आहे, कोण क्षेत्ररक्षण करणार आहे. हे सगळ्या गोष्टी होत असतात. योगेश सगळ्यांना हैराण करणार आहे तेव्हा सोमवारी. हा फटका चांगला आहे
आता इथून म्हणत असतील निखिल की बरं झालं बाबा एखादा षटकार आला की फलंदाज बाद झालेत आणि इथून निखिल यांनी चांगला प्रयत्न तोही मात्र असफल आणि इथून बाद होताना मात्र पाहायला मिळत आहेत. अरबाज इथे म्हणतच होते की निखिल आउट कधी होतो आणि मला आतमध्ये कधी जायला मिळतोय त्याची चर्चा आणि अरबाजला आता बॅटिंगची संधी मिळाली. आतिक पटेल गेले. आतिक पटेल डिंगडोंग टीम का बहुत ही बड़ा खिलाड़ी है. डिंगडोंग ही हो गए सर आणि शून्यावरती बाद. आतिक पटेल मात्र मैदानाच्या बाहेर आणि हा सामना समाप्त. हा सामना जिंकलाय टीम नावडे नोडनं. कॉंग्रॅच्युलेशन. चला निखिल तुझ्याकडून तरी अपेक्षा होती आम्हाला, पण निखिल देखील इथे जास्त काही करू शकला नाही. आमचे समालोचक मित्र आहेत आणि महानगरपालिकेचे सक्षम नेतृत्व